नमस्कार, भाग्यश्री वार्ता न्यूज चॅनलमध्ये मी विजया वाघमारे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक 2026 जनतेसाठी काय आव्हान असणार आहे? जनतेला आमचं आव्हान राहील की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 15 तारखेला महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षातर्फे आम्ही सर्वजण उमेदवार आहोत। यात सरस्वती चव्हाण व रत्ना दुर्मल व सुहास बालाजीराव कल्याणकर व मी योगेश कुंडे हे सर्व उमेदवार हे साहेबांनी केलेले काम जसे की लाडकी बहीण योजना व आमदार साहेब बालाजी कल्याणकर साहेब यांच्या माध्यमातून व जिल्हा योगेश कुंडे यांच्या मार्फत प्रभागामध्ये झालेल्या करोड रुपयाची कामं या कामांना आम्ही पुढे नेऊन यांच्या चेहरा पुढे करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आपल्या प्रभागातील प्रत्येक समस्या जसे की स्वच्छता, सुरक्षितता व आरोग्य या सर्व सुविधांवर आम्ही फोकस करून काम करणार आहोत। सर, जे महिला आहेत ना तर त्यांच्यासाठी काय खास आहे? लाडकी बहीण योजना तर आहेच, पण अजून जे सुरक्षेसाठी वगैरे ॲज अ नगरसेवक सुरक्षेसाठी जसे की आम्ही प्रभागामध्ये CCTV लावण्याच्या कामाला प्राधान्य देणार आहे। आमच्या मार्फत सरपंच नगर व अशा बरेच नगरामध्ये CCTV हे आम्ही वैयक्तिक पद्धतीने लावून दिलेले आहे। या कामांमार्फत प्रत्येकी गल्लीची सुरक्षितता राखल्या जाते व चोरी चकारी व विविध वाईट कामे जे होतात त्यांच्यावर एक CCTV मार्फत सुधारित ठेवल्या जाते व आळा बसलेल्या कामांना। सर, आपल्या युवकांसाठी काय मत आहे? म्हणजे आज कसं आहे, आता तुम्ही एज्युकेटेड आहेत पण खूप जण जे आहेत ते बेरोजगार आहेत, तर त्यांच्यासाठी काय मत आहे? येणाऱ्या काळामध्ये आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या मार्फत आपल्या इकडं व महापालिकेमध्ये आम्ही सर्व 4 जण आपल्या जनतेचा आशीर्वाद घेऊन आल्यानंतर विविध कंपन्या व रोजगार आपल्या एरियामध्ये प्रभागामध्ये वाढवण्यासाठी व परिसरात आपल्या इकडं यावे व रोजगार वाढावे यावर आमचं प्राधान्य राहील। आपल्या इथं मूलभूत सुविधा राहतात, पाणी राहते, रस्ता राहते, रस्ता व पाणी या सुविधा उपलब्ध झाल्या की विविध कंपन्या ॲटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्राधान्य घेतील व यातून रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल। शेतकऱ्यासाठी काय मत आहे सर? तर आपला हा शहरी भाग आहे, इथं काही शेतीचा परिसर नाही, मात्र तरीही आजूबाजूच्या परिसरामध्ये शेतीवर व्यवसाय करणारे असे बरेच नागरिक आमच्या प्रभागामध्ये राहतात। यांच्यासाठी आम्ही विविध प्रकारे जसं की महापालिकेचे विविध ठिकाणी बस स्टॉप ज्यांना करून त्याला गावाकडे येणं जाणं करण्याला सुविधा होईल अशा भरपूर सुविधांवर आमचा फोकस आहे की त्यांनी कोणत्या गोष्टीला कमी करून मला सर्वांना एक नम्र विनंती राहील। मी योगेश कुंडे व माझ्यासोबत इतर 3 उमेदवार म्हणजे सुहास बालाजीराव कल्याणकर व सरस्वती चव्हाण व रत्ना दुर्मल ही 4 उमेदवार हे धनुष्यबाण निशाणीवर उभं टाकतील। आपल्या परिसरातील मूलभूत सुविधा व आपल्या घरातील हक्काचे माणसं सर्व उमेदवार हे सर्वसामान्य घरातील आहेत। या सर्व उमेदवार हे लोकांच्या हक्काचे आहेत व परिसरामध्ये कधीही कोणतेही काम अडीअडचण सुरू राहो शिवसेना हे स्वतः शिवसैनिकच राहिलेलं आहे व लोकांनी आज शिवसैनिकांना व धनुष्यबाणाला प्राधान्य द्यावं ही मी त्यांना नम्र विनंती करतो। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, संध्याकाळी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख उमेश मुंडे आणि गंगाधररावजी बडुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाच्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या संबंधित जर बोलायचं झालं तर आमच्या मार्गदर्शिका संध्याताई कल्याणकर या महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत आणि त्यांनी वेळोवेळी आमदार साहेबांच्या मार्फत वेळोवेळी महिलांची सुरक्षा कशी करता येईल या संबंधित मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं। त्या अनुषंगाने आम्ही जवळपास प्रभाग क्रमांक 1 हा पूर्ण CCTV करण्याचं उद्दिष्ट आमच्या 4ही उमेदवारांनी ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे नवयुवकांसाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आताच सन्माननीय आमदार साहेब यांच्या निधीतून जवळपास 5 ते 6 ठिकाणी ओपन जिमचं या ठिकाणी उद्घाटन साहेबांच्या हस्ते त्यांच्या निधीतून झालेलं आहे। प्रत्येक गलीमध्ये आम्ही ओपन जिम, त्याच्यानंतर सार्वजनिक वाचनालय आणि वातानुकूलित अभ्यास वर्ग जे MPSC UPSC तयारी करण्यासाठी पुन्हा मुंबईला जाणारे विद्यार्थी नांदेडच्या प्रभागातून प्रभाग क्रमांक 1 मधून जातात त्यांना इथंच आम्ही सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहू। त्याविषयी आमचा मास्टर प्लॅन संपूर्ण याचा सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार आहे। त्यावर आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि सर्व जनतेला माझी एक प्रार्थना आहे
प्रसार माध्यमावर ज्या भूल थापा किंवा तुम्हाला जे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याला कुठेही बळी न पडता आत्तापर्यंत सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी विकासाचा झंझावात ना भूतो न भविष्यते असा या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये केलेला आहे. त्यालाच आपण सामोरे जात असताना विकासाची गंगा आपल्या नांदेड उत्तरमध्ये वाहायची असेल तर त्यांचे हात बळकट करण्यासाठी नांदेड उत्तर मतदारसंघातील 40ला 40 महानगरपालिकेला उभं टाकलेल्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून देऊन नांदेड महापालिकेवर नेऊन सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांचे हात बळकट करावे आणि विकासाला गती द्यावी.